टॅलेंटेड समालोचक हेमंत पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू रोशन सर. नक्कीच नेल बायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. शेवटचा सामना कुठेतरी असं वाटलं होतं धावसंख्येचा उच्चांक गाठला गेलाय आणि त्या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का असे अनेक प्रश्नचिन्ह पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर पडले होते. परंतु त्यांचं सडेतोड उत्तर देताना सेकंड इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला मानिवली पाडा संघ. अफलातून इनिंग दोन फलंदाजांच्या माध्यमातून साकारण्यात आल्या आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता लास्टच्या सामन्यामध्ये. आधी ज्या आधीच्या बॅटमधनं 29 धावा आल्या होत्या तो आधी नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता आणि त्या धावा देखील चेस केल्या गेल्या होत्या. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी आतिषबाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. म्हटलं जातं ना जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. सर्वांना काही जणू वाटलं होतं सलामीवीर आउट झाले होते की हा सामना कुठेतरी एकतर्फा होईल, परंतु नक्कीच साजेशी अशी कामगिरी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि त्या सामन्यामध्ये अंततः विजय प्रस्थापित केला मानिवली पाडा संघाने. पहिला बॉल या सामन्याचा हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर तेथे नाही आहेत, वन बाउन्स फील्ड करतील, उचलतील. त्या दरम्यान एक धाव एकवटली जाते. सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होताना यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, डॉट चेंडूची समाप्ती. या दरम्यान नक्कीच आपटे बी संघाकडनं नक्कीच शुभेच्छा आल्यात नालिंबी संघासाठी. पुढचा बॉल यावेळेस मात्र तेच सर्रार चेंडूची वेगी पाहायला मिळाली होती. अगदी पायाचा वेध घेणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव सिंगल एकवटली जाते. इक्का दुक्का करून धावसंख्या धावफलकावर जोडल्या जरूर जात आहेत आणि P1च्या षटकामध्ये धावा झाल्या त्या 2. सचिन आणि कैलास अशी सलामीची पेर आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल मनीषचा, यावेळेस माता झेलची संधी होती. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता, परंतु त्याच्याकडनं झाल्या चुका आणि झेल ड्रॉप. त्या दरम्यान सिंगल येते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते. टॉसचा विचार करायचा झाला गावदेवी आपटी संघाने नाणेफेकी जिंकली होती आणि जय हनुमान नालिंबी संघाला प्रथम नक्कीच बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं आणि P1च्या षटकामध्ये 4 चेंडूंच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 3 या आकड्यावर. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, याही वेळेस मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. फिल्डर तेथे आहे, उचलतील फेकतील. त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. धावसंख्या धावफलकावर 4 या आकड्यावर. लॉस ऑफ विदाउट विकेट. जरूर संत आणि शांत सुरुवात, मोठे फटके खेळण्याचा मानस जरूर दाखवला जातो, परंतु तितकीच क्लेवर अशी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये मनीषच्या माध्यमातून आपल्या संघासाठी करताना मनीष. हा बॉल आडव्या बॅटने स्लाइस करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल. फिल्डर यावेळेस मात्र होणार नाही चूक. बिगमॅन डाऊन, अर्थातच पहिल्या विकेटचं पतन. सचिन बॅक टू द पवेलियन.
काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, परंतु इथे मात्र त्याच्या विपरीत चित्र मैदानाच्या आतमध्ये घडत असताना आपटी संघाकडनं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक झेल होता आणि तो ड्रॉप केला गेला क्षेत्ररक्षक सोमनाथच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस मात्र इनफिल्डला भेदून काढला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, सीमा रेषा पार आर पार फरार, टोकलाय 4 चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकार आलाय, पहिला चौकार या इनिंग मधला येताना आपल्याला पाहायला मिळतो कैलासाच्या बॅट मधनं. आता मात्र कुठेतरी आशा पल्लवीत असतील पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन दी ग्राउंड त्याच रिजन मध्ये. आता मात्र फिल्डर तेथे आहे. फंबलिंग पाहायला मिळते आणि त्या दरम्यान 3 धावा एकवटल्या जातात. जिथे 2 धावा असतात तिथे 3 धावा आल्यात. फंबलिंग पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. त्याचंच रूपांतर चित्त्याच्या चपलाईने या 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलाश आणि आतिशच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत तरी लास्ट 2 बॉलवर कुठेतरी आत्मविश्वास झळकताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मधून फिल्डर येतोय, उचलतील फेकतील दुसऱ्याचा मानस थ्रो देखील चांगला होता. कलेक्ट करताना चुका पाहायला मिळाल्या आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. म्हटलं जातं ना, खेळ असो व आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आणि इथे मात्र सामर्थ्य दाखवावं लागणार आहे फलंदाजांना, कारण की गोलंदाज हवी होताना आपल्याला पाहायला मिळतात. डिग आउट केलेला हा बॉल जरूर इनफिल्ड मध्ये फील्ड केला जातोय. त्या दरम्यान 1 धाव एकवटली जाते. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला डिग आउट केला आणि नक्कीच इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या दरम्यान 1 धाव एकवटली गेली. 1च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर वाढताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. पुन्हा एकदा ऑनसाइडला डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून फिल्डर येत आहेत. उचलतील फेकतील त्या दरम्यान 2 धावा. इक्का दुक्का करून धावसंख्या धावफलकावर जोडण्याचं काम केलं जात आहे फलंदाजांच्या माध्यमातून. कैलास आणि आतिशच्या माध्यमातून. कैलासने आतापर्यंत प्रशंसनीय कामगिरी केली आहे. त्याच्या बॅटमधून 1 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 देखील संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 18 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम नालिंबी संघाची. नालिंबी संघाचा विचार करायचा झाला यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संघ. हे सर्व संघ नक्कीच आपल्याला कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत नक्कीच वारंवार खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने कुठेतरी प्रतिस्पर्ध्यांचे डावपेच नक्कीच ज्ञात असलेले संघ आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिथेच मात्र कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये ते पाहता स्ट्रॅटेजीज आखल्या जात आहेत, षडयंत्र रचले जात आहेत जणू काही अपोजिशन संघासाठी. प्रत्येक संघाकडनं हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. अगदी कानाला घोंगावणारा चेंडू. चांगली पिचिंग ॲज वेल ॲज चांगला स्पेस देखील जनरेट झाला होता बिहाइंड दॅट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडूची समाप्ती. डॉट चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या स्थिरावलेली 18 ऑन अ बोर्ड. आता मात्र कुठे तरी दडपण आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक 3रं षटक मार्गस्थ आहे मनीषच्या माध्यमातून. यावेळेस मात्र इनफिल्ड भेदण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर आला होता. पुन्हा एकदा चूक घडते. जेल ड्रॉप. काय घडतंय काय बिघडतंय. वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये आपटी संघाकडनं. आणि वारंवार सलगचा 2रा जीवदान मला तरी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये नालिंबी संघाच्या फलंदाजांसाठी.
आणि नक्कीच कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं, शॉर्ट ओव्हरचा फॉर्मॅट आहे आणि शॉर्ट ओव्हर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा स्टँडर्ड सेट करणं फार गरजेचं असतं आणि तो दर्जा स्टँडर्ड इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी हताश कामगिरी आपटी संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉयड. विकेट क्रमांक दुसरा येताना आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच नालिंबी संघासाठी कैलास परतला डगआउटच्या आश्रयाला. 2 विकेटच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर आपल्याला 19 ऑन बोर्ड पाहायला मिळते. जरूर आता मात्र कुठेतरी बॅकफुटला संघ पाहायला मिळतोय, कारण की ज्या पद्धतीने स्टार्टची गरज होती ती स्टार्ट मात्र P1च्या षटकामध्ये प्राप्त झाली नाहीये. तब्बल फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या मनीषच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर मध्ये आर्यन आला, आर्यनने 14 धावा खर्च केल्या गेल्या आर्यनच्या माध्यमातून. आणि आता मात्र तिसऱ्या षटकासाठी मनीषला नक्कीच इथे मात्र मनीषचं पाचारण करण्यात आलं आणि चांगली गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून. वारंवार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना मनीष हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु स्पेसने बीट करून सोडले फलंदाजाला. डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना मनीष राईट ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋषी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड अ मिस. डॉट चेंडूची समाप्ती. जणू काही नक्की स्थगित ठेवलंय फलंदाजांना. हालचाली देखील करू दिली जात नाहीये, कारण की जेव्हा जेव्हा फलंदाज शफल होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा मात्र घणाघाती प्रहार चढवले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे. फिल्डर रीच होईल का, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पॅकअप आला होता, उचलतील फेकतील त्या दरम्यान 2 धावा एकवटल्या जातात. 2च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 21 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अशा पद्धतीने षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 21 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम नालिंबी संघाची. नालिंबी संघ कुठेतरी बॅकफुटला आहे मी तर म्हणेन, कारण की धावा येणं फार गरजेचं होतं. ड्रिंक्स ब्रेकची मागणी केली आहे. प्लीज ड्रिंक्स प्रोव्हाइड करायचे, पाणी घेऊन जायचंय व्हॉलेंटियर्स. रगरगत्या उन्हामध्ये नक्कीच खेळाडू कुठेतरी नक्कीच टायर्डनेस फील करतायत आणि त्या अनुषंगाने इथे ड्रिंक्स ब्रेकची मागणी केली गेली आहे पंचांच्या माध्यमातून. पंचांचा विचार करायचा झाला, मॅन इन एक्सपिरियन्स पंच आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या अंतर्गत. आणि नक्कीच सलग 4 दिवस ही पेअर आपल्याला नक्कीच कार्यरत असताना पाहायला मिळेल. एके बाजूला आहे मुख्य पंचांच्या भूमिकेत प्रवीणजी विशे सर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत मुकेशजी गायकर सर. स्पर्धेचा विचार करायचा झाला, ही स्पर्धा नक्कीच दरवर्षीप्रमाणे भरवली जाते आणि याही वर्षी एक आगळं वेगळं स्वरूप या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. मानिवलीकर चषकाच्या नावाने नक्कीच मागच्या वर्षी आपण ही स्पर्धा पाहिली होती आणि नक्कीच चॅम्पियन संघ ठरला होता गत वर्षीचा डिपेंडिंग चॅम्पियन संघ अर्थातच ओम साई मानिवली. आणि नक्कीच त्या संघामध्ये आपल्याला प्रतीक गायकर हा देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु तोच कोहिनूर हिरा इथे मात्र कुठेतरी मानिवलीकरांमधून हरपलेला आहे. आणि त्या कोहिनूर हिराला इथे मात्र श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी एक आगळी वेगळी संकल्पना प्रतीक इलेव्हन ओमसाई मानिवली संघाकडनं राबवली जाते. श्रद्धांजली चषक
च्या माध्यमातनं इथे मात्र प्रतीक असो अथवा नक्कीच जे वरिष्ठ जो दुःखाचा सावट नक्कीच मानिवलीकरांच्या डोक्यावर ओढवला गेला होता त्या तमाम वरिष्ठांना देखील या चषकाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पित करण्याचं काम ओमसाई मानिवली क्रिकेट क्लबच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चांगली संकल्पना चांगली बाब मानिवलीकरांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी भरवली जाते आणि आपण पाहू शकता मैदानाच्या दुतर्फा स्टँडची निर्मिती देखील केली गेली आहे. जे क्रिकेट रसिक येतात प्रेक्षक येतात या रगरगत्या उन्हामध्ये मॅचचा आनंद लुप्त घेण्यासाठी नक्की स्टँडची उभारणी केली गेली आहे. एक इंटरनॅशनल लुक देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून ग्राउंडला केलं गेलंय. विचार करायचा झाला आयोजनकर्त्यांचा राजेशजी गायकर विशालजी गायकर नितेशजी गायकर असे अनेक खेळाडू नक्कीच या स्पर्धेसाठी आपलं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतील. सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ओमचा हा बॉल तेज थरार चेंडूची फेकी टॉट चेंडूची समाप्ती. कुठेतरी कोसतोय फलंदाज कारण की पूल करण्याचा प्रयत्न दाखवायला पाहिजे होता परंतु इथे मात्र स्तब्धता पाहायला मिळते. फलंदाज आतिशच्या माध्यमातून ओमचा हा बॉल आतिशसाठी आप ट्रॅकर होता पूल केलाय शॉर्ट आर्म पूल सक्सेसफुल चेंडू जाईल सीमा रेषा पार ठोकलायचा षटकार. आप्पाचा विषय हाडे आप्पाकडे काढे आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाडे आप्पा इधर आकडे पुरा मार्केट उतारे समझ नहीं आ रहा तुझे समझना चाहे लोगों ने रे नजर में बेखूब क्यों आ रहे नजर कैसे आएंगे मुझे मर गए सारे माझे गए रे लाइट सारे अंधे होते जा रहे और बीच में वो बैंड. थैंक यू डीजे. लेझी क्रिकेट लेझी रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन दोज आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी 2 धावा कंप्लीट होणं गरजेचं होतं परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला धावचित होताना आपल्याला पाहायला मिळाला. ऋषी नौका फलंदाज इन ॲट नंबर 5 वर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रवाना होताना पाहायला मिळतो. पियुष आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला विचार करायचा झाला तर आतिश आहे. आतिशचा विचार करायचा झाला आतिशच्या माध्यमातून 5 बॉलचा सामना करत धावाला त्याच्या बॅटमधून त्या 11. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न पूल जरूर केलाय फिल्टर आहे तस्तक मस्तक ठोकलायचा षटकार. ओमचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर लेनची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही समांतर मुकेशजी गायकर यांच्या माध्यमातून व्हाईटची संगता अवंतर धावेच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धाव संख्या 1 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. ओमचा विचार करायचा झाला
4 चेंडू जरूर फेकले गेलेत, परंतु त्या 4 चेंडूंवर 14 धावा खर्च केल्या गेल्यात ओमच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क इथे होताना पाहायला मिळत नाहीये आणि चेंडू अगदी जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट चेंडूची समाप्ती. तीन पूर्णांक 5 चेंडूंच्या साहाय्याने धावसंख्या 35 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. नालिंबी संघाची कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळाला होता, परंतु आतिशने आता मात्र कुठेतरी आशा पल्लवित केल्यात आपल्या संघासाठी. तो आतिश ट्रॅकिंग एंडला. आतिशसाठी हा बॉल पुन्हा एकदा कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा साधण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडूंची समाप्ती. षटक क्रमांक 4 संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली पाहायला मिळते. 35 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट टीम नालिंबी संघाची. यानंतर होणारा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान आपटी विपक्ष गोडसे या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघांच्या कर्णधाराने इनिंग इंटरव्हल नंतर नक्कीच सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. अतिशय मानाची सन्मानाची अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक 11 ओम साई मानिवली आयोजित श्रद्धांजली चषक 20-25 आणि या चषकाच्या माध्यमातून नक्कीच श्रद्धांजली देण्याचं काम मानिवलीकरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. सांघिक 5वं षटक घेऊन आलाय. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळेल गोलंदाजी ट्रॅकवर सोमनाथ आलाय. सोमनाथचा हा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय. फिल्डर देत आहे लॉंग ऑन रिझन मधून येत आहेत. उचलतील फेकी करतील दुसऱ्याचं मानस जरूर दाखवलं नाहीये. चांगली फेकी देखील पाहायला मिळते. 1 आणि 1 धाव एकवटली जाते. इक्का दुक्का करून धावसंख्या धावफलकावर लावण्यात येत आहेत. 1च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 36 ऑन अ बोर्ड. आमच्या समवेत आमचे साथी समालोचक असोत अथवा आमचे गुणलेखक आणि गुणलेखकांच्या माध्यमातून नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. चांगली कामगिरी राजेशजी गायकर यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून 2-2 फिल्डर येत आहेत. उचलतील फेकतील दुसऱ्याचा मानस जरूर आहे. थ्रो काहीसा चांगला येताना पाहायला मिळत नाहीये. त्या अनुषंगाने 2 धावा कंप्लीट होत आहेत. म्हटलं जातं ना नथिंग इज बेटर दॅन समथिंग. काही नसण्यापेक्षा काही असणं फार गरजेचं असतं आणि इथे मात्र 1-2 धावा येत आहेत आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या फ्लाय होताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 38 ऑन अ बोर्ड. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चतुर चालाकी दाखवताना सोमनाथ आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून फिंगर रोल केले होते आणि स्लोअर वन डिलिव्हरी हाताळली होती आणि त्यावर बीट करून सोडले फलंदाज आतिशाला. डॉट चेंडूची समाप्ती. पुढचा बॉल यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफ रिझन मधून फिल्डर जरूर येतोय. मिस फिल्डिंग. बॅकअप येईल का, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. सीमा रेषा पार. हा येतोय नशिबाचा 4 चौकार. एक ते 2 धावा असू शकल्या असत्या. तिथे मात्र कुठेतरी नशिबाची साथ प्राप्त झाली आहे फलंदाजाला आणि खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप देखील आलं जरूर होतं, परंतु नक्कीच पायाने अडवण्याचा प्रयत्न आणि त्या अनुषंगाने 4 धावा आल्या. 4च्या साहाय्याने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चुका घडतायत क्षेत्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि तिथे देखील फंबलिंग पाहायला मिळते. स्किट होत आहेत क्षेत्ररक्षक आणि त्या दरम्यान 2 धावा. तिसऱ्याचा मानस दाखवला जाईल पण तू रनआउट जरूर होतील आणि धावचित होते फलंदाज. क्रिकेटवर अतोनात प्रेम आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे बैलगाडा एक असं क्षेत्र आहे तिथे देखील अनेक रसिक आपल्याला नक्कीच बैलगाडा प्रेमी देखील पाहायला मिळतात. तिसरा धावेसाठी जरूर प्रयत्न दाखवला होता आणि तिथे धावचीत झाले होते फलंदाज ऋषी.
आतिश आउट झाला होता, माफ करा. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला लो फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटचा जरूर संपर्क पाहायला मिळाला नाही, परंतु तिथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय जरूर झालेत. अजून एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक अर्थातच 5वा आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यान षटक क्रमांक 5 देखील संपुष्टात आलाय. इनिंग पतनानंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 44 ऑन बोर्ड आणि 45 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय नालिंबी संघाकडनं, तो म्हणजेच गावदेवी आपटी संघासमोर. नक्कीच थोड्याच वेळात इनिंग इंटरव्हल नंतर या धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी आपटी संघ. तदपर घडूयात एक बदल आणि नक्कीच मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात व्हॉइस ऑफ घारिवली अर्थातच रोशनजी संते सरांना. बऱ्याच संघांनी टॉस जिंकला, त्या संघांनी क्षेत्ररक्षण साकारलंय. तो इंटेन्शन बाळगता कुठेतरी तुम्ही हा डिसिजन घेतलाय की काय? हा, तसेच बघितलं तर ग्राउंड तर खूप छान आहे आणि फिल्डिंगचा विचार केला तर धूप वगैरे खूप आहे, कारण बॉलिंग साईड या साईडून आहे, तरी नक्कीच चांगला करण्याचा प्रयत्न करू. जरूर नक्कीच पाटा पिच आहे आणि ॲडव्हान्टेज आहे फलंदाजीसाठी, कारण की एक मॅच आपण पाहिली होती मानिवलीपाडा संघाने तब्बल 71 धावा चेस केल्या गेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने कुठेतरी इथे हेल्पफुल आहे ही पिच बॅटिंगसाठी. आणि नक्कीच तुमचं कितपत नक्कीच धावसंख्या उभारण्याचा जरूर डिपेंड करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच 50च्या आत आम्ही बघू, प्रयत्न करू. आज नक्कीच या दरम्यान नक्कीच वळूयात गोडसे संघाकडे. तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे आणि समोर आपटी संघ आहे. आपटी संघाने नाणेफेकी जिंकली, तुम्हाला इन्व्हाइट केलंय फलंदाजीसाठी, तर कितपत नक्कीच मजल मारण्याचा प्रयत्न असणार आहे तुमचा देखील? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आज नक्कीच असे कोणते फलंदाज असतील की त्यांच्यावर जास्तीत जास्त दारोमदार असणार आहे? प्लेयर्स नाही येत आज, तर जे आहेत त्यांच्याकडून परफॉर्मन्सची अपेक्षा आहे. जरूर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल आणि शुभेच्छा असतील तुमच्या सामन्यासाठी. तदपर वळूयात मायक्रोफोनवर व्हॉइस ऑफ घारिवली यांना ऐकूयात, अर्थातच रोशनजी संते सरांना.
पहिला चेंडू आपण पाहिला आणि त्याच्यावरती अपील देखील केली होती. मुकेश गायकर सर आहेत आणि प्रवीण विशे सर आहेत. जय हनुमान नालिंबी या टीमने थोडंसं निराश केलं राजेश. ज्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप आहे फक्त बनवल्या 44 धावा आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. नक्कीच नरेश गायकवाड येत आहेत. वेलकम, स्वागत आहे. गोलंदाज ऋषी आहेत. ऑन साइडला खेळतात गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर येतो हा चौकार. फलंदाज कौशलच्या बॅटमधून. डीजे मास्टर खऱ्या अर्थाने गावदेवी आपटी संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि आपटी गावचे समाजसेवक, आपटी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोहनदादा शिसवे यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत आपटी या टीमला. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि गावदेवी आपटी या टीमचे बिग सपोर्टर आहेत. मिस्टामिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक इथं 2-2 आलेत. झेल कोण पकडतील हा देखील प्रश्न होता. आधी ते थांबले होते. नक्कीच मिडऑफला हा झेल ड्रॉप केलेला आहे. अंकुश होते आणि त्याच्यावरती मिळतील या 2 धावा धावसंख्या. 2 ने पुढे जाईल 6 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच एकता स्पोर्ट्स घोडसई आणि जय हनुमान आपटी या 2 संघांमध्ये असेल. जय हनुमान आपटी या टीमने टॉस जिंकलाय या पुढीलच्या मॅच मध्ये. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ते निर्माण करतायत उजव्या हाताच्या फलंदाजांना आणि टप्पा पडल्याने चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेतोय आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 6. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 9.00च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे गावदेवी आपटी या टीमला. पुन्हा एकदा मिस्टामिंग क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. कौशलचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का गावदेवी आपटी या टीमला. कौशल बॅक टू द पवेलियन. स्वागतम. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल बर्थडे बॉय प्रदीप गायकर यांचे इथे आगमन होत आहे. प्रदीप गायकर यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे ही साई एकविरे चरणी आणि साईबाबांचरणी प्रार्थना करूया. 25 चेंडू आणि 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये ऋषीने चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू फेकले, 6 धावा खर्च करतोय आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. सनी येतोय नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. या 20 फटका चांगला आहे. लॉफ केला चेंडूला टीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8 धावा धावफलकावरती. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. दिनेश सरांचे इथे आगमन होत आहे. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे आणि एकता स्पोर्ट्स घोडसईचे आधारस्तंभ सर्वे सर्वा त्यांना म्हटलं जातं. दिनेश सर वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. श्रद्धांजली चषक आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस आणि
सामना क्रमांक 3 सुरू आहे गावदेवी आपटी आणि जय हनुमान नालिंबी या दोन टीम मध्ये, जिथे बनवायच्या धावा 45 गावदेवी आपटी या टीमला. पहिल्या षटकामध्ये 1-8 ही धावसंख्या आहे आणि नवीन गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पियुष बांधणे येत आहेत. स्ट्राइक एंडला फलंदाज मनीष आहेत. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कोणताही फुटवर्क नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्त्वाचं असतं आणि कोणताही फुटवर्क आपण पाहिला नाहीये फलंदाज मनीषचा. आणि येतो डॉट बॉल. गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण की धावा खूप कमी बनवल्यात. 44 5 षटकांमध्ये. याआधी आपण पाहिलं 72 धावा देखील चेस केल्या साई एकविरा मानिवली पाड्या टीमने आणि पियुषला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजून एक चांगला चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. धावसंख्या आहे 8. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. गोलंदाज पियुष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा लॉब करतायत. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सूर्याची किरण आली त्यांच्या डोळ्यावरती. त्यांची काहीच चुकी नाही मित्र म्हणेन, परंतु त्यांना एक सल्ला देईन की सन ग्लासेस गॉगलचा तुम्ही वापर करू शकता. जेव्हा तुम्ही या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करता तेव्हा गॉगलचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा, कारण की सूर्याची किरण आली त्यामुळेच ते झेलपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे या मॅचमध्ये. गावदेवी आपटी या टीमला 45 धावा बनवायच्या आहेत. या सन ग्लास गॉगलचा तो वापर करतोय कारण की त्याला माहिती आहे सूर्याची किरणं येत आहेत. लॉंग ऑन सीमारेषेवरती आतिश बांधणे नक्कीच फिल्डिंग करतायत. ज्या आतिशने पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. हाफ ट्रॅक करा चेंडू आपण पाहिला आणि पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या 10. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये गावदेवी आपटी या संघाला. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील. वाईडिश लॉंग ऑफला 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 12. मोठे फटके येत नाहीयेत. एकच चौकार आला या इनिंग मध्ये, परंतु मोठ्या फटक्यांची गरज देखील आहे. एक चेंडू शिल्लक या षटकातील. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करतात पियुष बांधणे राईट एम राऊंड विकेटने. आणि येत्या डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 33 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू बनवायच्या धावा 33. गावदेवी आपटी या टीमला हा सामना जिंकण्यासाठी.
फुल टॉस स्वीप करतायत, क्षेत्ररक्षक येत आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषे लगत, सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. प्रयत्न खूप चांगले केले होते फिल्डरने, परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा अनइव्हन बाउन्स आपण पाहिला. अतिरिक्त उचली घेतली चेंडूने आणि फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर हा चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये शकाल नक्कीच भरपूर बाउन्स झाला जेव्हा टप्पा पडला तेव्हा. नरेशजी गायकवाड यांचे देखील आगमन होतंय. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि खूप चांगला ड्रेस कोड आहे. दिनेश सर वेलकम, स्वागत आहे. आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे आणि एकता स्पोर्ट्स घोटसईचे ते आधारस्तंभ आहेत. नक्कीच वेलकम, स्वागत आहे. या श्रद्धांजली चषकामध्ये प्रतीक 11 ओमसाई क्रिकेट संघ मानिवली आयोजित श्रद्धांजली चषक आणि यस फलंदाज बाद होतोय, लागतोय. हा दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या ते म्हणजेच गावदेवी आपटी या टीमला सनीला माघारी परतावं लागेल. बनवायच्या धावा 29, 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती ऋषिकेश येत आहेत. यावेळी ड्राईव्ह केलं डीप मध्ये, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आतिश बांधणे आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. जनार्दन आलेत नवीन फलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 17. ऑन साइडला लॉफ केलं, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत मिड विकेटला आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. धावांची इन्व्हेस्टमेंट आधीच कमी आहे आणि त्यामध्ये या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान नालिंबी या टीमला, कारण की 45 धावा डिफेंड करायच्या आहेत नालिंबी या संघाला आणि या छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 19 धावा. अपील करतात कॉट बिहाइंडचे आणि अपील फेटाळली. इथं डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 19. जिंकण्यासाठी अजूनही 26 धाव बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू आणि 26 धावांची गरज. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका आतिश येत आहेत आणि आतिशने फायनली हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 26. पाणी घेऊन जायचं आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 19 आणि येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 26.
12 चेंडू आणि बनवायचे धावा 26 या सामन्यामध्ये 13.00 च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील सामना जिंकण्यासाठी गावदेवी आपटी या टीमला। परंतु मी कौतुक करेन जय हनुमान नालिंबी या संघाचं ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत या सामन्यामध्ये। नक्कीच ऋषिकेश असतील, पियुष असतील, पुन्हा एकदा ऋषिकेश आले आणि आता मात्र आतिश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती। आतिश बांधणे यावेळी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर येत आहेत फार वेगाने, चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 20 धावा धावफलकावरती येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 25। क्या बात है, डॉट बॉलची समाप्ती। प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल गावदेवी आपटी या टीमवरती। प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल जय हनुमान नालिंबी या टीमसाठी। या पुढील सामना असेल जय हनुमान आपटी आणि एकता स्पोर्ट्स घोटसई या दोन संघांमध्ये। आपटी संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारली आहे। परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे। पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती आणि सलगचा आलाय हा दुसरा डॉट बॉल। 9 चेंडू आणि 25 धावांची अजूनही गरज आहे। फुल टॉस आहे, मिस्टामिंग स्ट्रोक एलिव्हेशन नाहीये, फिल्डर येत आहेत आणि हा झेल पकडलाय मिड विकेट सीमारेषे वरती कैलासने फलंदाज झाल्या बाद। आणि बनवायच्या धावा 25 या मॅच मध्ये। हे दोन चेंडू फार महत्वाचे असतील। 8 चेंडू आणि अजूनही 25 धावांची गरज आहे। आणि यस फलंदाज झाल्या बाद। डीजे मास्टर 7 चेंडू आणि 25 धावा बनवायच्या आहेत। 5 बाद 20 ही धावसंख्या आहे। अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय 20 या धावसंख्येवरती।
यावीस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 21, 24 धावांची अजूनही गरज आहे. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला फिल्डर आहेत अंकुश आणि त्याच्यावरती मिळतील या एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. 6 चेंडू आणि 22 धावा बनवायच्या आहेत. सहा चेंडू आणि 22 धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज कैलास येत आहेत या अंतिम षटकामध्ये या 22 धावा डिफेंड करण्यासाठी. गावदेवी आपटी आणि जय हनुमान नालिंबी या 2 संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू आहे, त्याला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. पहिल्या चेंडू आणि DRS रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया हाईट फॅक्टर. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. नक्कीच पंच, इट्स अ फेअर डिलिव्हरी. पाच चेंडू आणि 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच ऑन. चौकार आलाय. डान्सिंग डाऊन टू विकेट. बॅटची कडा आहे आणि शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर बीट झाले होते परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. चार चेंडू 18 धावा. यावेळेस बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज आहे. 3 चेंडू 3 षटकार मारावे लागतील. पुन्हा एकदा फटका चांगले लॉफ केला. चेंडू लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. प्रयत्न खूप चांगले केलेत आणि चेंडू अडवलेला आहे आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. 2 चेंडू शिल्लक. 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू आणि बनवायच्या धावा 17. सुरेख कमबॅक झालं जय हनुमान नालिंबी या टीमचं या मॅच मध्ये. असं वाटलं की नक्कीच कमी धावा डिफेंड करायच्या आहेत आणि गोलंदाजी फिल्डिंग असेल खूप चांगलं झालं या इनिंग मध्ये आणि त्याच्या जोरावरती नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावरती आहे कारण की औपचारिकता शिल्लक 1 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. आणि लॉफ केला चेंडूला क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळली होती आणि लॉंग ऑफला चांगला झेल पकडला. सामना होते फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय हनुमान नालिंबी या टीमने. अभिनंदन जय हनुमान नालिंबी या संघाचं. हार्ड लक गावदेवी आपटी संघाचं. दोन्ही संघांना विनंती आहे लाईनअप करा. शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूया जय हनुमान नालिंबी या टीमचं आणि या सामन्याचा
देऊया आपण मॅन ऑफ द मॅच आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे